Today is second lecture. Okay, matrices lecture 2. लक्षात ठेवा सेकंड लेक्चर आहे. आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बेसिक्स ऑफ मॅट्रिसेस बघितले. बेसिक्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये आपण काय बघितलं? डेफिनेशन, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये आपण चार टाइप्स बघितल्या, मेन 4 टाइप्स. ओके, विच वन? एक आयडेंटिटी मॅट्रिक्स बघितलाय, दुसरा स्केलर मॅट्रिक्स बघितलाय, तिसरा आपण बघितलाय सिंगुलर मॅट्रिक्स आणि चौथा आपण बघितलाय नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. बरं, क्विकली एक वेळा रिवाइज करू. आयडेंटिटी मॅट्रिक्स मीन्स काय? डायगोनल एलिमेंट ज्या मॅट्रिक्स मध्ये 1 असतात त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात. स्केलर मॅट्रिक्स मीन्स काय? ज्या मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट सेम असतात त्याला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं सिंगुलर मॅट्रिक्स. सिंगुलर मॅट्रिक्स मीन्स काय? ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो त्याला आपण सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतो आणि डिटर्मिनंट 0 येत नसेल तर तो झाला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. बरं, इथपर्यंत आपण हे क्लिअर केलं. त्याच्यानंतर आपण ऑपरेशन्स ऑफ मॅट्रिक्स बघितले. ऑपरेशन्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये मी तुम्हाला बोललो सिंपल ऍडिशन, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि इनव्हर्स. ठीक आहे. इनव्हर्स हा पार्ट 12th स्टँडर्ड मध्ये 12वीत आहे. सो इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण मेथड्स पण बघितल्या. इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी मेनली 2 मेथड्स आहेत. एक कुठली? ऍडजॉइंट मेथड आणि दुसरी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड मध्ये पुन्हा 2 टाइप पडतात. एक रो ट्रान्सफॉर्मेशन. आपण रो ट्रान्सफॉर्मेशननी पण इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो, ऍज वेल एज आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी पण इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रोसीड केलं होतं ऍडजॉइंट मेथड आणि याच्या आपण स्टेप्स बघितल्या होत्या. प्रिव्हियस लेक्चर मध्ये तुम्ही बघितलं, स्टेप्स बघितल्या होत्या. स्टेप्स काय काय होत्या तुमच्याकडे नोट डाऊन असतीलच. ओके, स्टेप्स काय काय होत्या? फर्स्ट आपण डिटर्मिनंट फाइंड आउट केला. सेकंड आपण मायनर्स फाइंड आउट केले. थर्ड कोफॅक्टर फाइंड आउट केले. त्याच्यानंतर ऍडजॉइंट फाइंड आउट केला. आणि इनव्हर्स जर फाइंड आउट करायचा असेल तर मग ए इनव्हर्स इज इक्वल्स टू एक फॉर्म्युला लिहिला होता. आठवतंय? हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. A inverse is equals to 1 by determinant into adjoint of A into adjoint of A. ठीक आहे. यावरून तुम्ही असं पण लिहू शकता. therefore we can write here adjoint of A is equals to या determinant of A इकडे ट्रान्सफर करा. so we can write here determinant of A into A inverse. ठीक आहे. हा प्रॉपर्टीज मध्ये येणारच आहे. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए into A इनव्हर्स इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए. किंवा तुम्हाला एक एक्सरसाइज मध्ये प्रूव्ह दॅटचा एक प्रॉब्लेम असेल की ज्याच्यामध्ये म्हणतील व्हेरीफाय ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए into A इनव्हर्स या A इनव्हर्स into डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे, कसंही लिहिलं तरी चालेल, लक्षात ठेवा. बरं, आता आपल्याला ऍडजॉइंट मेथडचे काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. हे समजलं असेल. डिटर्मिनंट ऑफ ए ला इकडे ट्रान्सफर केलं. ऍडजॉइंट ऑफ ए या तुम्ही डायरेक्ट इनव्हर्सेस फाइंड आउट करा. ऍडजॉइंट ऑटोमॅटिकली मध्येच येतो. सो म्हणून आपण फाइंड ए इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड फाइंड आउट करू. बरं, एक एक्झाम्पल घेऊ. ए इज इक्वल्स टू -1 2 -3 4. ठीक आहे. एक मॅट्रिक्स घेतला. आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला इनव्हर्स फाइंड आउट करायचंय. सर्वात पहिली स्टेप तुम्ही काय फाइंड आउट कराल? डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय येणार? -1 2 -3 4. डायरेक्ट आपण शॉर्टकट डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करू. इथे येणार -1 into -4 -4 and -3 into 2 -6. बट इथे मायनस साइन असते, दॅट्स वाय +6. सो फायनल आन्सर येणार 2. बरोबर, 2 आन्सर येणार. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? त्याच्यानंतर आपल्याला करायचंय डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला 2 मिळाला. ओके, सो हियर वी कॅन राइट डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 मीन्स देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट. हे लिहिणं महत्वाचं आहे. जसं मी लिहितो तसं तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, ए इनव्हर्स एक्झिस्ट. बरं, आता तुम्हाला काय करायचंय? फर्स्ट स्टेप तुम्ही कंप्लीट केली. फर्स्ट स्टेप झाली. फर्स्ट स्टेप डिटर्मिनंट ऑफ ए. आता तुम्हाला सेकंड स्टेप करायची. सेकंड स्टेप मध्ये मायनर्स फाइंड आउट करायचे. मायनरच्या पहिला आपण काय लिहिणार? आपण लिहिणार पहिले गिवन एलिमेंट. गिवन एलिमेंट
त्यांना तुम्हाला माहिती आहे A11 चा मिनिंग पण माहिती आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट दॅट इज -1. त्याच्यानंतर A12 येणार 2, त्याच्यानंतर A21 येणार -3 आणि त्याच्यानंतर येणार A22 येणार 4. ओके, बरं, हे झाले गिव्हन एलिमेंट. आता दुसरा आपण घेणार मायनर्स. बघा मायनर्स कसे येणार, मायनर्स येणार M11 इज इक्वल्स टू M12 M21 M22. मायनर्स बघा कसे असतात, -1 चा मायनर 4 आहे, 2 चा मायनर -3 आहे, -3 चा मायनर 2 आहे आणि 4 चा मायनर -1 आहे. काय हे जे एलिमेंट्स दिले आहेत, गिव्हन एलिमेंट्स दिले आहेत, त्यांना फक्त रिव्हर्स ऑर्डरने लिहून टाका, तुम्हाला मायनर्स मिळतील. सो वी कॅन राइट हियर 4 -3 2 and -1. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचे कोफॅक्टर्स. कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे. कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय, कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे, मी इथे फक्त फॉर्म्युला लिहितो. कोफॅक्टर इज डिनोटेड बाय कॅपिटल A I J. I मीन्स रो ची पोझिशन, J मीन्स कॉलम ची पोझिशन. लक्षात येत आहे, I मीन्स रो ची पोझिशन, J मीन्स कॉलम ची पोझिशन. ठीक आहे. फॉर्म्युला आहे -1 रेज टू दी पॉवर I प्लस J इंटू MIJ. ठीक आहे. हा कोफॅक्टरचा फॉर्म्युला आपण प्रत्येक ठिकाणी अप्लाय करणार. कोफॅक्टर्स फाइंड आउट करताना म्हणजे तुम्हाला आता A11 फाइंड आउट करायचंय, A11 फाइंड आउट करायचंय, इथे तुम्ही 1 प्लस 1 कराल म्हणजे येणार 2, -1 चा पॉवर 2 म्हणजे येणार 1. ओके, 1 इंटू M11 म्हणजे 4, सो 4 चा 4च राहणार. मी इथे फॉर्म्युला अप्लाय केला कोफॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी. तुम्ही फॉर्म्युला लिहून द्यायचा, कोफॅक्टर सरळ सरळ लिहू शकता. कोफॅक्टर लिहिणं एकदम सिंपल आहे. सो इथे येणार A12 इज इक्वल्स टू काय येणार, आता 1 प्लस 2 करा, 1 प्लस 2 3 म्हणजे -1 चा पॉवर 3. -1 चा पॉवर जर 3 आला तर मीन्स -1 क्यूब -1 इंटू -3 म्हणजे हा येणार 3 प्लस 3. ओके, आता इथे पण 2 प्लस 1 जर केला तर 3 म्हणजे आता तुम्ही A21 सेम वे ने लिहू शकता -2. कळला ना तुम्हाला, -1 चा पॉवर 3 येणार, त्याचा आन्सर -1 येणार, -1 इंटू 2 केला तर येणार -2. ठीक आहे, एकदम इझी आहे. सो A22 पण तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला माहिती आहे पॉवर इव्हन नंबर जसा असेल तसा लिहून टाकायचा, कारण की -1 चा पॉवर 4 म्हणजे पॉझिटिव्ह 1 आणि 1 ने तुम्ही कुठल्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर आन्सर येणार. सो म्हणून याचा आन्सर येणार -1. ठीक आहे. सो आता इथे तुम्ही लिहिलंय डायरेक्ट. आता कोफॅक्टर लिहू आपण. कोफॅक्टर ऑफ A, कोफॅक्टर ऑफ A काय येणार, कोफॅक्टर ऑफ येणार 4 3 -2 1 म्हणजे असं 4 3 -2 1. ओके, आणि याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ऍडजॉइंट. यावरून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ऍडजॉइंट. सो ऍडजॉइंट ऑफ A येणार कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ट्रान्सपोज. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ट्रान्सपोज, कोफॅक्टर ऑफ A ट्रान्सपोज. सो याचा आन्सर येणार, ट्रान्सपोज करायचं, रो बिकम्स कॉलम्स अँड कॉलम्स बिकम्स रोज. रो बिकम कॉलम्स अँड कॉलम्स बिकम्स रोज. सो हा मिळाला आपल्याला ऍडजॉइंट ऑफ A. बरोबर, आणि इथपर्यंत तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. आता मला थोडे स्पेस करावे लागेल, दॅट्स वाय. आलं लक्षात. आता याच्यानंतरची स्टेप काय येणार, याच्यानंतरची स्टेप येणार A इन्व्हर्स. ओके, A इन्व्हर्स इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, A इन्व्हर्स इज इक्वल्स टू 2 मिनिटापूर्वीच बघितलं आपण 1 बाय डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. आता इथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे फायनल आन्सर काय येणार 1/2 इंटू ऍडजॉइंट ऑफ A मीन्स 4 -2 3 1. याच्यानंतरची स्टेप तुम्हाला करायची आहे, कळालं ना. A इन्व्हर्स इज इक्वल्स टू 1 बाय डिटर्मिनंट इंटू ऍडजॉइंट ऑफ A. ओके, ऍडजॉइंट ऑफ A. ठीक आहे. सो हे आपण बघितलं, हा आपण वे बघितला. बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ A या A इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड 2 मार्क्स साठी विचारतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यासाठी एक शॉर्टकट मेथड पण आहे, एक शॉर्टकट मेथडने पण आपण फाइंड आउट करू शकतो.
शॉर्टकट मेथड, सिंपल आहे शॉर्टकट मेथड. Shortcut method for adjoint of A. ओके. आणि A इनव्हर्स साठी 1 डिटर्मिनंट करून द्यायचा. ऍडजॉइंट ऑफ ए काढता आला तुम्हाला डिटर्मिनंट इनव्हर्स काढता येणार. बघा आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. या तेच एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. -1 2 त्याच्यानंतर -3 4 हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं बरोबर. याचं डिटर्मिनंट तुम्हाला माहिती आहे, डिटर्मिनंट 2 आला होता बरोबर आहे ना. डिटर्मिनंट 2 आला होता. ठीक आहे. आपण याचा ऍडजॉइंट डायरेक्टली फाइंड आउट करू. ऍडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा, काय शॉर्टकट मेथड आहे. ऍडजॉइंट फाइंड आउट करण्याची शॉर्टकट मेथड आहे स्वॅप दी पोझिशन ऑफ डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंटची पोझिशन चेंज करा, यांना इंटरचेंज करा. म्हणजे -1 च्या ठिकाणी 4 ठेवा आणि 4 च्या ठिकाणी -1 ठेवा. आलं का लक्षात. म्हणजे असं. ठीक आहे. अँड असाइन दी अपोजिट साइन टू ऑफ डायगोनल एलिमेंट. अँड असाइन दी अपोजिट साइन. अपोजिट साइन म्हणजे हा +2 आहे तर काय येणार -2 आणि हा -3 आहे तर काय येणार +3. ठीक आहे. हा झाला ऍडजॉइंट ऑफ ए. आणि तुम्हाला म्हटलं की इनव्हर्स सांगा. सो ए इनव्हर्स इज इक्वल टू काय लिहू शकता 1 डिटर्मिनंट इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऍडजॉइंट ऑफ ए तुमच्याकडे आहे, इथे ठेवा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू इथे ठेवा. सो इथे येणार आहे इनव्हर्स इज इक्वल टू 1/2 इनटू 4 -2 3 -1. मला निवडत खूप जास्त एक्सप्लेन करायची गरज आहे. सिंपल आहे. काय करायचंय तुम्हाला शॉर्टकट मेथड मध्ये काय सांगितलंय, स्वॅप दी पोझिशन ऑफ डायगोनल एलिमेंट अँड असाइन दी अपोजिट साइन टू ऑफ डायगोनल एलिमेंट. बरं, डायगोनल एलिमेंट कुठले आहेत -1 4 अँड ऑफ डायगोनल एलिमेंट्स कुठले आहेत -3 2. ठीक आहे. इंटरचेंज दी पोझिशन ऑफ डायगोनल एलिमेंट अँड असाइन दी अपोजिट साइन टू ऑफ डायगोनल एलिमेंट. बरं, हा तर एकदम सिंपल आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता तुम्ही यावरून तुम्ही कितीही एक्झाम्पल करू शकता. ठीक आहे. कुठलीच मेथड चेंज होणार नाही. ज्या आपण स्टेप्स बघितल्या सर्व त्या स्टेप्स तुम्हाला ऍडजॉइंट आणि इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी फॉलो करायचे आहेत. बरं, यानंतर आपण बघू 3x3 मॅट्रिक्स. Find adjoint of A, okay, of 3x3 matrix. Of 3x3 matrix. बरं, बऱ्याच मुलांना ऍडजॉइंट फाइंड आउट करता येतो. 2x2 चा तर इझिली फाइंड आउट करता येतो आणि 3x3 चा पण इझिली फाइंड आउट करता येतो. ओके, हे जस्ट मी रिवाइज करतोय. आलं लक्षात. यापूर्वी आपण JEE च्या मुलांचं तर मॅक्झिमम झालेलंच आहे, कारण की त्यांनी मॅट्रायसिस हा ऑलरेडी खतम केलाय. त्याचे MCQ पण सॉल्व्ह केले आहेत, सर्व सॉल्व्ह केले आहेत. बट रेग्युलर वाल्या मुलांनी पण लिहिलेलं आहे नोट्स मधून, त्यांना समजलेलं पण आहे. त्यांनी मला रिप्लाय पण केला. ज्यांनी होमवर्क सॉल्व्ह केला त्यांनी रिप्लाय पण केला. बरेच मुलं आहेत ज्यांनी मला रिप्लाय केलाय. ओके, सो काही मुलं आहेत की ज्यांनी मे बी ते बघितलं नसेल किंवा लिहिलं नसेल काही कारणास्तव. सो त्यांच्यासाठी मी रिपीट करतोय. लक्षात येते ना. सो आता 3x3 मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट फाइंड आउट करणे हे पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी पण शॉर्टकट मेथड आहे. शेवटी मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगणारच आहे. फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए किंवा ए इनव्हर्स. आता या दोघांमध्ये फरक काय कळाला ना तुम्हाला. ऍडजॉइंट ऑफ ए नंतर फक्त एकच स्टेप करायची आहे आपल्याला ए इनव्हर्स साठी. ठीक आहे. मग आपण इथे दोन्ही गोष्टी घेऊ. फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए अँड ए इनव्हर्स ऑफ 3x3 मॅट्रिक्स. ठीक आहे. एक मॅट्रिक्स घेऊ आपण. एक मॅट्रिक्स घेतला A -1 -1 2 then -2 3 5 then -2 0 -1 -2 0 -1. ऍडजॉइंट तुम्हाला येतोय हे मला माहिती आहे, बट ऍडजॉइंट नंतरचा जो पार्ट आहे RT अँड CT, ओके, त्याच्यासाठी आपल्याला चांगला दम लागणार. ठीक आहे.
ऍडजॉइंट मेथड इज व्हेरी सिम्पल, ते तुम्ही आरामात करू शकता, काही मोठी गोष्ट नाहीये, सर्व तुम्हाला येतं. आता ह्याची मी गिव्हन एलिमेंट लिहित नाही, बिकॉज तुम्हाला माहिती आहे गिव्हन एलिमेंट कशी लिहितात. a11 इज इक्वल्स टू 1, a12 इज इक्वल्स टू -1, a13 2. ओके, गिव्हन एलिमेंट मी लिहित नाही, लक्षात ठेवा. आता मी डायरेक्ट मायनस लिहितो, गिव्हन एलिमेंट नाही लिहिले तरी चालतील, बरोबर. सर्वात महत्वाची गोष्ट 3x3 मॅट्रिक्स मध्ये काय आहे? 3x3 मॅट्रिक्स मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मायनर्स फाइंड आउट करणे. ठीक आहे, मायनर्स बघा कसे फाइंड आउट करायचे. आता m11 इज इक्वल्स टू m11 हा कोणाचा मायनर आहे? हा a11 चा मायनर आहे. m11 हा a11 चा मायनर आहे आणि a11 म्हणजे कुठला एलिमेंट? 1. बरं, आता लक्षात ठेवा 1 कुठे आहे? 1 आहे फर्स्ट कॉलम अँड फर्स्ट रो मध्ये, बरोबर. सो या गोष्टीला या तुम्ही एखादी स्केल घेऊ शकता किंवा काही घेऊ शकता किंवा हात असा ठेवू शकता. हात जरी असा ठेवला आणि असा हात ठेवला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की अच्छा फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम डिलीट झाला, बरोबर आहे. फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम काय झाला? डिलीट झाला. राहिलं काय? 3 5 0 -1. याला छोटू डिटर्मिनंट मध्ये लिहायचं 3 5 0 -1. ओके, याला तुम्ही छोटू डिटर्मिनंट मध्ये लिहायचं. काय डाऊट आहे? समजलं? काही साइन वगैरे असाइन करायची गरज नाही, छोटू डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. md - cd याचा आन्सर काय येणार? याचा आन्सर येणार 3 × -1 -3. -3 - 0 म्हणजे -3. याचा आन्सर आला -3. काय डाऊट आहे? बरोबर, एक गोष्ट समजली तुम्ही बाकी सर्व गोष्टी करू शकता. बरं, आता मला सांगा तुम्हाला m12 फाइंड आउट करायचं आहे, तुम्ही कशाला डिलीट कराल? m12 फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही डिलीट कराल सेकंड कॉलमला आणि फर्स्ट रो ला, बरोबर. याला तुम्ही डिलीट करा. याला तुम्ही डिलीट केलं राहतं काय? तुम्हाला दिसत नसेल, ओके, बिकॉज माझे हात येत आहे. सो इथं राहतं काय? -2 5 -2 -1 दिसते. ठीक आहे, -2 5 -2 -1 -2 5 -2 -1. ठीक आहे. सो इथे तुम्हाला मिळालंय -2 into -1 means 2 प्लस का? बिकॉज याचं येणार -10 आणि ऑलरेडी एक मायनस साइन आहे, मायनस मायनस प्लस होणार म्हणून +10. सो याचा आन्सर मी डायरेक्ट लिहितोय 12. ओके, काय डाऊट आहे? बरं, सर असला तरी काय करणार? तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवू शकता. ओके, काही समजलं नाही तर मी तुम्हाला रिपीट समजून सांगू शकतो, पण याच्यावर असं की मोठी गोष्ट नाही आहे. हवाई जहाज थोडी उडवायचं आहे आपल्याला. ओके, विमान नाही उडवायचं आहे आपल्याला, जस्ट फक्त मायनर्स फाइंड आउट करायचे. आणि मायनर्स फाइंड आउट करताना फक्त एक काळजी घ्यायची. तुम्हाला समजा आता 2 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो कधी कधी काय होऊन जातं माहितीये का? कधी कधी चुकीने कॉलम 2 तुम्ही डिलीट करून टाकता चुकीने आणि रो 1 तुम्ही डिलीट करून टाकता. ठीक आहे, असं नाही करायचं. याला पहिला राऊंड करा. हा कुठे आहे? कॉर्नरला आहे, म्हणजे कॉर्नर. सो कॉर्नर गायब करायचं आहे. कॉर्नर गायब केला, राहिलं काय? -2 3 -2 0. ओके, -2 3 -2 0. सो आन्सर काय येणार याचं? याचा आन्सर येणार बघा 0 मायनस मायनस प्लस, सो +6 आन्सर येईल. ओके, हे आपण मायनर्स फाइंड आउट केले पहिल्या रोचे. सिमिलरली आपण मायनर्स फाइंड आउट करू सेकंड रोचे. ठीक आहे, सेकंड रोचा पहिला एलिमेंट आहे m21. m21 चा मायनर काय येणार? आता फास्ट मध्ये करू कारण की वेळ कमी आहे, फास्ट मध्ये करू आणि तुम्हाला बोर पण नाही होणार. सो हा सेकंड रो गायब करा, फर्स्ट कॉलम गायब करा, राहणार 1 2 -1 2 अँड 0 -1. -1 2 अँड 0 -1. ठीक आहे, याचा आन्सर येणार 1 -0 म्हणजे 1. ठीक आहे, चला m21 झाला. m22 इज इक्वल्स टू काय येणार? m22 म्हणजे हा मिडल. सो प्लस साइन गायब करा, बरोबर. कोणाला गायब करायचे? तुम्हाला प्लस साइन. ठीक आहे, प्लस साइन गायब केले तुम्ही, राहिलं काय? इथे 1 1 2 -2 -1, बरोबर. 1 2 -2 -1. काही चुकलंय का? 1 2 -2 -1 तुम्ही प्लस साइन गायब केली, बरोबर. त्याच्यानंतर आता याचा मायनर म्हणजे m23 काय येणार? बरं, याला सॉल्व्ह करायचंय. याला -1 +4 आन्सर येणार -3, बरोबर आहे ना? -1 +4 3 आन्सर येणार. चला m23 काय येणार? m23
M23 म्हणजे हा एलिमेंट, बरोबर. तुम्हाला गायब कोणाला करायचंय? सेकंड रो थर्ड कॉलम 1 -1 -2 0 1 -1 -2 0, बरोबर. कोरली पण करू शकता पण बोर्डात आपल्याला लिहावं लागेल, सो असंच लिहायचं. याचा आन्सर येणार 0 -2, सो फायनल आन्सर इज -2. ओके, इथे करता येईल तुम्हाला. छोटं डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं इझी. M31 काय येणार? कॉर्नर. अगेन हा कॉर्नर म्हणजे -1 2 3 5 -1 2 3 5, सो याचा आन्सर येणार 5 -6 -5 -6 -11, बरोबर आहे का? -5 -6 -11. M32 येणार बघा. M32 म्हणजे हा एलिमेंट. सेकंड कॉलम थर्ड रो डिलीट केला. सेकंड कॉलम थर्ड रो डिलीट केला. 1 2 -2 5 1 2 -2 5, रिझल्ट 5 + 4 9, बरोबर. त्याच्यानंतर शेवटचा एलिमेंट अगेन कॉर्नर गायब करायचा आहे. हा कॉर्नर, आता तुम्ही हा कॉर्नर गायब करताय. 1 -1 -2 3 1 -1 -2 3, रिझल्ट येणार 1 -2 सॉरी 3 -2 1, फायनल आन्सर इज 1. बरं, इथे तुम्ही फाइंड केलेत मायनस, बरोबर. त्यानंतर तुम्हाला फक्त कोफॅक्टरचा फॉर्म्युला लिहून द्यायचा आहे. कोफॅक्टरचा फॉर्म्युला 2 मिनिटांपूर्वी सांगितलं मी तुम्हाला. aij इज इक्वल्स टू -1 रेज टू द पॉवर i प्लस j इंटू mij, बरोबर. हा फॉर्म्युला तुम्ही लिहिल्यानंतर आता बघा कोफॅक्टर कशी लिहायची. इकडे लक्ष द्या. फॉर्म्युला परत परत लिहायची गरज नाही. एक वेळा तुम्ही फॉर्म्युला लिहिलाय, वरती फक्त हेडिंग द्यायचे कोफॅक्टर, कोफॅक्टर ऑफ ए. ओके, इथे हेडिंग द्यायचंय मायनर्स ऑफ ए, मायनर्स ऑफ ए. लक्षात आलंय? मायनर्स ऑफ ए. तुम्ही इथपर्यंत मायनर्स फाइंड आउट केलेत. आता फाइंड आउट करताय कोफॅक्टर. कोफॅक्टर लिहिताना काय करायचं? ओके, कोफॅक्टर लिहिताना काय करायचं? सर्वात पहिली स्टेप फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युल्याला एक बॉक्स करून द्यायचा. चेक करण्याचं लक्षात येईल की अच्छा या फॉर्म्युल्याने सर्व कोफॅक्टर फाइंड आउट केले, बरोबर. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही सर्व कोफॅक्टर फाइंड आउट केले, कसं त्याचं मिनिंग होणार. बरं, आता काय करायचं? इकडे लक्ष द्या. सर्वात पहिले इकडे लक्ष द्या. तुम्ही या मॅट्रिक्स मध्ये तुम्ही साइन असाइन करायचे. या मॅट्रिक्स मध्ये नाही साइन असाइन करायचे आहे, फक्त पोझिशनला साइन असाइन करायचे. इथे येणार प्लस, इथे येणार मायनस, 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 इथे येणार प्लस. सिंपल आहे. प्लस ने स्टार्ट करायचं, अल्टरनेट साइन द्यायचे. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस लाईक दॅट. ओके, प्लस ने स्टार्ट करायचं. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस प्लस वर एंड होणार. बरं, ह्या साइन कोणाला असाइन करायच्या आहेत? मायनर्सला असाइन करायचे आहेत. ह्या साइन्स फक्त इथे मॅट्रिक्स दिलेला होता म्हणून मी इथे साइन्स तुम्हाला सांगितलं की अशा साइन तुम्हाला अप्लाय करायचे. बरं, ह्या साइन्स कशा आल्या? ह्या साइन्स आल्या या फॉर्म्युल्यावरून. -1 चा पॉवर जर इव्हन असेल तर प्लस, -1 चा पॉवर ऑड असेल तर मायनस. ओके, -1 चा पॉवर प्लस असेल तर सॉरी इव्हन असेल तर प्लस. बरं, यावरून तुम्हाला सर्व साइन्स मिळाल्या. ह्या सर्व साइन्स तुम्ही कोफॅक्टरला अप्लाय करा. कोफॅक्टरला अप्लाय करताना हे बघा, आता इथे पहिली साइन कुठली आहे? प्लस. प्लस मायनस काय होणार? -3. ऍज इट इज प्लस असेल तर जसं तसं लिहायचा. बरं, हा काय होणार? -12. लक्षात आला का? काय होणार? -12, कारण की मायनस साइन आहे. मायनस प्लस मायनस. ओके, +6 +6 a13 +6. ठीक आहे, चला. A21 ची पोझिशन मायनस साइन आहे. A21 ला काय? मायनस साइन, सो -1. A21 -1. चला, A22 इज इक्वल्स टू काय येणार? A22 इज इक्वल्स टू येणार प्लस साइन अप्लाय करायची आहे A22 ला म्हणजे +3. चला, A23 इज इक्वल्स टू काय येणार? A23 ला तुम्हाला साइन अप्लाय करायची आहे मायनस, आणि इथे मायनस आणि मायनस काय होणार? मायनस मायनस प्लस होणार. काही डाऊट आहे? ओके, चला. A31 ला इथे पण तुम्ही प्लस करू शकता. अच्छा, पॉवर इव्हन आहे, नंबर जसं तसा राहणार, -11च राहणार. समजलं का? चला, A32 काय येणार? A32 ची साइन चेक करा, मायनस आहे. -9, यस, -9. आणि शेवटी A33 इज इक्वल्स टू काय येणार? साइन ऍज इट इज, म्हणजे प्लस असेल तर प्लस, नंबर ऍज इट इज, मायनस असेल तर मायनस. हे तुम्हाला मिळालेत कोफॅक्टर. हे काय मिळाले? कोफॅक्टर.
आता इथपर्यंत तुमच्याकडे सर्व आलंय, तुम्ही मायनर्स लिहिलेत, त्याच्यानंतर तुम्ही कोफॅक्टर लिहिलेत, बरोबर. आता फक्त कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहा. आता आपण लिहू कोफॅक्टर ऑफ ए. तुम्ही सर्वांनी नोट्स लिहिलेली आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला समजून घ्यायचंच काम आहे. ओके, बट तुम्ही प्रॅक्टिससाठी दुसरे एक्झाम्पल घेऊ शकता. तशी एक्सरसाइज पण तुम्ही सॉल्व्ह केली आहे. तुम्हाला वाटलं तर प्रॅक्टिस करा, की मॅथ्सला प्रॅक्टिस लागते माहिती आहे. ओके, प्रॅक्टिसने हे सर्व पक्क होतं. सो त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. कोफॅक्टर ऑफ ए. कोफॅक्टर ऑफ ए लिहिताना बघा आता कसे लिहा तुम्ही. -12 6 -1 3 -1 3 2. ओके, -11 -9 अँड 1 हा मिळाला कोफॅक्टर ऑफ ए. बरं, कोफॅक्टर ऑफ ए मिळाला. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए चा फॉर्म्युला काय आहे? कोफॅक्टर ऑफ ए ट्रान्सपोज, बरोबर. याला ट्रान्सपोज करायचं म्हणजे काय मिळणार? ऍडजॉइंट ऑफ ए. मी याच्याऐवजी काय लिहू शकतो? याच्याऐवजी लिहू शकतो ऍडजॉइंट ऑफ ए. समजलं का? कोफॅक्टर ऑफ ए ला ट्रान्सपोज केलं तर काय येणार? ऍडजॉइंट ऑफ ए येणार. कोफॅक्टर ऑफ ए ला ट्रान्सपोज केलं तर काय येणार? ऍडजॉइंट ऑफ ए येणार. कोफॅक्टर ऑफ ए ला ट्रान्सपोज केलं तर काय येणार? ऍडजॉइंट ऑफ ए येणार. बरेच मुलं विसरून जातात, याला ऍडजॉइंट लिहून टाकतात कोफॅक्टरला, बरोबर. असं करू नका. ऍडजॉइंट लिहिताना कोफॅक्टर ऑफ ए चा ट्रान्सपोज करायचा. सो फायनल आन्सर तुम्हाला इथे मिळणार -3. आता पहिल्या रोला पहिला कॉलम लिहायचा आहे. -3 -12 6. त्याच्यानंतर दुसऱ्या रोला दुसरा कॉलम लिहायचा आहे. -1 3 2. त्याच्यानंतर तिसऱ्या रोला तिसरा कॉलम लिहायचा आहे. -11 -9 अँड 1, बरोबर. सो हा झाला ऍडजॉइंट ऑफ ए. आणि शेवटी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ए इनव्हर्स. ए इनव्हर्स इज इक्वल्स टू काय येणार? 1/डिटर्मिनंट ऑफ ए, बरोबर. 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. सर तुम्ही इथे एक स्टेप केलीच नाही. कुठली स्टेप? याचा डिटर्मिनंट नाही फाइंड केला, बरोबर. तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा इंटू हा ऍडजॉइंट ऑफ ए लिहा. ए इनव्हर्स मिळणार, बरोबर. दोन मिनिटात आपण एक शॉर्टकट मेथड बघू. शॉर्टकट मेथड फॉर ऍडजॉइंट ऑफ ए ऑफ 3/3 मॅट्रिक्स. ठीक आहे. आता जो घेतला होता तोच घेऊ आपण. 1 -1 2 then -2 3 5 and -2 0 -1. ठीक आहे. हाच मॅट्रिक्स घेऊ. हा मॅट्रिक्स घेतलेला आहे. ओके, या मॅट्रिक्स मध्ये पहिल्या दोन कॉलमला पुन्हा लिहा 1 -2 -2. यस. त्याच्यानंतर -1 3 0 त्यांना पुन्हा लिहिलं. आपण काय केलं? फर्स्ट 2 कॉलम कॉपी केले. आपण शॉर्टकट मेथड बघतोय. आता तुम्ही बघितलं ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करण्याची 3/3 ची खूप लेंदी मेथड आहे, बरोबर. बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला शॉर्टकट मेथडनीच ऍडजॉइंट ऑफ ए आणि इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. सो त्याच्यासाठी काय करा, पहिले हे बघा, हा 3/3 चा मॅट्रिक्स मी घेतला होता. नंतर काय केलं मी? पहिले 2 कॉलम कॉपी केले. यस, काय केले? पहिले 2 कॉलम कॉपी केले. आता काय करा? आता 2 रो पुन्हा लिहा. अगेन 2 रो लिहून टाका. ठीक आहे. पहिले 2 कॉलम कॉपी केले. ओके, प्रोसिजर काय? पहिले 2 कॉलम कॉपी करा, नंतर 2 रो पुन्हा कॉपी करा. सो 1 -1 2 1 -1. त्याच्यानंतर -2 3 5 -2 3. ओके, म्हणजे 5/5 चा मॅट्रिक्स बनवा. कसा मॅट्रिक्स बनवायचा आहे? 5/5 चा. ओके, 5/5 चा मॅट्रिक्स बनवा. त्याच्यानंतर काय करा? त्याच्यानंतर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करा.
फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करा. इथपर्यंत तुम्हाला आलं. आता व्हेरी सिंपल. आता तुम्ही काय करा, या 3 ने -1 ला मल्टिप्लाय करा आणि 0 ने 5 ला मल्टिप्लाय करा, म्हणजे हा छोटू डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. कॉलम वाईज करायचं आणि रो वाईज लिहायचं. मी इथे लिहितोय, इथे तुम्हाला मिळतोय ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, कॉलम वाईज करायचं, रो वाईज लिहायचं. पहिला एलिमेंट येणार -3, दुसरा एलिमेंट येणार 0 प्लस 1 -1. सो इथे येणार -1. कॉलम वाईज करायचं, रो वाईज लिहायचं. -5 -6 -11. ओके, देन -10 plus 2 12. Then 1 -1 plus 4 5. Yes, -1 plus 4 5. Then -4 -5 -9. -4 -5 -4 -5 -9. Then 0 plus 6. Then 2 minus 0 2 minus 2 minus 1 2 minus 0 1 into 3 3 minus plus 3 plus 2 5. हा जरा ऍडजॉइंट ऑफ आहे. आणि तुम्हाला जर इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर 1 बाय डिटर्मिनंट करा इनटू ऍडजॉइंट ऑफ ए करा. बस, म्हणजे हा लिहा आणि फक्त काय करायचंय तुम्हाला, जो दिला होता मॅट्रिक्स त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. डिटर्मिनंट इथे लिहायचं आहे आणि बाजूला ऍडजॉइंट ऑफ ए लिहायचं आहे. बरोबर. ही शॉर्टकट मेथड खूप महत्वाची आहे, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी ओके युजफुल आहे. आणि तुम्ही 30 सेकंड मध्ये इन्व्हर्स फाइंड आउट करू शकता. बरोबर, इन्व्हर्स किंवा ऍडजॉइंट फाइंड आउट करू शकता. जे विचारलं ते इथे आपण थांबू. याच्यावर तुम्हाला जे दिलेले एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला होमवर्क वगैरे शेअर केलेलं आहे. एक वेळा पुन्हा करून बघा, तेवढंच पक्क होऊन जाईल. नंतर करायचंच काम पडणार नाही तुम्हाला. डायरेक्ट एक्झाम मध्ये म्हटलं तुम्हाला ऍडजॉइंट फाइंड आउट करायला तुम्ही करू शकता. माहिती आहे तुम्हाला काय करायचंय. ओके, सर्व मेथड्स तुम्हाला येतात. शॉर्टकट मेथड लक्षात ठेवा. शॉर्टकट मेथड अगेन एक वेळा मी रिवाइज करतो. 3x3 चा मॅट्रिक्स दिला असेल तर पहिली स्टेप त्याला 5x5 चा करायचा. 5x5 चा करताना पहिली स्टेप, पहिले 2 कॉलम कॉपी करा. कोण कॉपी करा? पहिले 2 कॉलम. 2 कॉलम कॉपी केल्यानंतर वरचे 2 रो खाली लिहा. ओके, म्हणजे 5x5 चा मॅट्रिक्स बनतो. त्याच्यानंतर पहिला कॉलम आणि पहिला रो डिलीट करा. ओके, कॉर्नर डिलीट करा. मग जे राहणार त्यांना तुम्ही कॉलम वाईज मल्टिप्लाय करायचं आणि रो वाईज लिहायचं. लक्षात ठेवा, कॉलम वाईज मल्टिप्लाय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय, डिटर्मिनंट छोटे छोटे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे. ओके, आणि रो वाईज लिहायचं. व्हेरी इम्पॉर्टंट, महत्वाची गोष्ट आहे. इन्व्हर्स फाइंड आउट करणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण की मॅट्रिक्स मधला 50% पार्ट म्हणजे इन्व्हर्सच आहे. ओके, मॅट्रिक्स मध्ये 50% पार्ट म्हणजे काय? इन्व्हर्सच आहे. आणि बोर्ड एक्झाम मध्ये पण ऍडजॉइंट मेथडच 70 to 80% विचारतात. ओके, 70 to 80% ऍडजॉइंट मेथडच विचारतात. त्यामुळे तुमचा ऍडजॉइंट मेथड पक्का झाला म्हणजे 3 मार्क्स तुमचे पक्के झाले. 3 मार्क्स, कधी कधी 2 मार्क्सला विचारतात, जे काय असेल ते. ओके, कधी कधी दोन्ही, एक 2 मार्क्सला विचारतात, एक 3 मार्क्सला विचारतात. अरे वा, दिवाळीच. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. इथे आपण